हॅलो स्टुडंट, प्रिव्हियस लेक्चर आपण बघितलं प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल. आता आपल्याला बघायचं आहे प्रिपरेशन ऑफ अल्कोहोलमधलाच एक पॉईंट आहे ग्रिग्नाल रिएजंट. फर्स्ट ग्रिग्नाल रिएजंट म्हणजे काय? RmGx हा कोणता रिएजंट आहे? ग्रिग्नाल रिएजंट. R म्हणजे अल्किल, हा मॅग्नेशियम, आणि X हा वापरून आपल्याला काय करायचं आहे? ह्या रिॲक्शन करायची आयदर अल्डिहाइड, कीटोन और फॉर्मल्डिहाइड. R म्हणजे तुम्ही कोणता अल्किल ग्रुप घेऊ शकता, Mg म्हणजे मॅग्नेशियम, आणि X मीन्स हलाइड. हे काय झाला? ग्रिग्नाल रिएजंट. त्याला काय म्हणता? अल्किल मॅग्नेशियम हलाइड. फर्स्ट जनरल रिॲक्शन आपण ग्रिग्नाल रिएजंटची कन्सिडर करू. एक सपोज कार्बोनिल कंपाऊंड घेतला, त्यात आपण काय टाकलं? RmMgX. हे काय झालं आहे? ग्रिग्नाल रिएजंट इन प्रेझेन्स ऑफ ड्रायथर. इन प्रेझेन्स ऑफ ड्रायथर फर्स्ट चार्ज देऊन घ्यायचे. मेटल ऑलवेज पॉझिटिव्ह, त्याच्या साईडचा निगेटिव्ह, कार्बन पॉझिटिव्ह अँड ऑक्सिजन निगेटिव्ह. फर्स्ट काय करेल? निगेटिव्ह चार्ज कोणाला पिकअप करेल? पॉझिटिव्ह चार्ज. ओके, सिम्पली हा इथे जाईल. मग काय फॉर्म होईल? O मायनस. इथं कोणता ग्रुप ॲड झाला? R. ठीक आहे, इथपर्यंत कळलं. त्यानंतर हा निगेटिव्ह आहे आणि हा पॉझिटिव्ह, हे यांच्यामध्ये बॉन्ड परत फॉर्म होईल. हे दोघं निगेटिव्ह परत पॉझिटिव्हला अट्रॅक्ट करेल. मग इथं काय होईल आपल्याला? Mgx. हे काय फॉर्म झालं? ॲडप्ट. याला काय म्हणता? ॲडप्ट. सिम्पल स्टेपमध्ये काय केलं? निगेटिव्ह चार्जनी आरला पॉझिटिव्ह चार्जकडे हे अट्रॅक्ट केलं, त्याच्यामुळे काय झालं? आर ग्रुप इथं सिम्पल ॲड झाला आणि मायनस प्लस परत आणखीन OMgX. आता आपल्याला यात H2O ची ॲडिशन करायची. H2O मीन्स H प्लस अँड OH मायनस. ऑब्वियसली हा O मायनस कोणाला अट्रॅक्ट करेल? परत H प्लसला पिकअप करेल. इथे काय? OH. R तसंच तसंच राहील आणि हा OH कोणाला घेईल? मॅग्नेशियम, मेटल. ऑलरेडी ओके. मग काय येईल इथं? MgX अँड OH प्लस. ठीक आहे, इथपर्यंत कळलं. सिम्पल जनरल रिॲक्शन आहे. त्यात काय घ्यायचं? अल्किल मॅग्नेशियम हलाइड ॲड करायचं. निगेटिव्ह चार्ज सिम्पली पॉझिटिव्ह चार्जकडे अट्रॅक्ट होईल, आपल्याला इथं R भेटेल आणि ऑलरेडी ह्या दोघांमध्ये पण एक बॉन्ड फॉर्मेशन होईल OMgX. त्याला काय म्हणता? ॲडप्ट. परत आपण यात वॉटर मॉलिक्युलची ॲडिशन केली तर H प्लस अँड OH मायनस. ओके, नंतर आपण काय केलं? हा निगेटिव्हनी O मायनसने काय केला? H प्लस घेतला म्हणून OH झाला आणि मॅग्नेशियमनी काय घेतला? प्लसनी MgX. मग आपल्याला काय भेटलं? MgX अँड OH. आता आपण ग्रिग्नाल रिएजंट बघताना त्यामध्ये एक फॉर्मल्डिहाइड, अल्डिहाइड अँड कीटोन. जेव्हा आपण फॉर्मल्डिहाइड घेऊ तेव्हा आपल्याला प्रायमरी अल्कोहोल भेटतो. देन अल्डिहाइड घेऊ तेव्हा सेकंडरी अल्कोहोल, आणि कीटोन घेतला तर टर्शरी अल्कोहोल. ही झाली ग्रिग्नाल रिएजंटची जनरल रिॲक्शन. आता आपण फॉर्मल्डिहाइडमध्ये चेक करू प्रायमरी अल्कोहोल भेटतो की नाही. ठीक आहे, हे कसलं स्ट्रक्चर झालं? फॉर्मल्डिहाइड. त्यात आपण काय टाकलं? ग्रिग्नाल रिएजंट RmGX इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. फर्स्ट काय घ्यायचं? चार्ज देऊन घ्यायचे. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. हिअर पॉझिटिव्ह, इथं निगेटिव्ह. सिम्पल काय होईल? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉझिटिव्ह पिकअप कर. O मायनस RH. देन काय होईल? MgX इथं ॲड होईल. MgX. त्याला काय म्हणतो आपण? ॲडप्ट. ठीक आहे, ॲडप्ट. त्यात परत अगेन H2O. H2Oचं डिसोसिएशन H प्लस अँड OH मायनस. ठीक आहे, मग आता काय होईल? परत सेम स्टेप. हायड्रोजन हा O मायनस काय घेईल? H प्लस घेईल. OH R हायड्रोजन. ठीक आहे, देन आता उरलं काय? हा OH Mg अँड X. तेच आपण कसं लिहू? Mg
OH अँड X प्लसमध्ये. आता इथं हेच अजून व्यवस्थित कसं लिहू शकतो आपण, RCH2OH हा काय झाला, प्रायमरी अल्कोहोल. ठीक आहे. पहिल्या ह्याच्यात काय केलं आपण, काय मी बोलले होते, फॉर्मल्डिहाइड गिव्स प्रायमरी अल्कोहोल. सिम्पल फॉर्मल्डिहाइडचं स्ट्रक्चर घेतलं, त्यात RMGS म्हणजे अल्किल मॅग्नेशियम हलाइड ॲड केलं इन प्रेझन्स ऑफ ड्राय इथर. त्यानंतर आपल्याला अडक्ट भेटला, त्यात परत अगेन वॉटर मॉलिक्युलची ॲडिशन केली, आपल्याला काय भेटलं, प्रायमरी अल्कोहोल. आता सेम. ठीक आहे. नेक्स्ट बघायचं आपल्याला अल्डिहाइड. हे कसलं स्ट्रक्चर झालं, अल्डिहाइड. अल्किल ग्रुप कोणताही घेऊ आपण, सपोज इथे CH3 घेऊ. ओके. अल्डिहाइड यात काय ॲड केलं आपण, अगेन प्लस ग्रिग्नाल रिएजन RMgX इन प्रेझन्स ऑफ ड्राय इथर. सेम मगासारखंच चार्ज देऊन घ्यायच्या आधी, मेटल ऑलवेज पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह. आधी आपल्याला काय व्हायचं, ॲडक्ट फॉर्म करून घ्यायचं आहे. कसं येईल, पॉझिटिव्ह चार्ज कोणाला घेईल, निगेटिव्हला, O- R हेअर हायड्रोजन. ठीक आहे. आता अगेन इथला निगेटिव्ह चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज, Mgx पॉझिटिव्ह चार्ज. ठीक आहे. हे काय झालं, ॲडक्ट फॉर्म झालं. त्यात आपण अगेन काय केलं, H2Oची ॲडिशन केली, H प्लस अँड OH मायनस. सिम्पल आहे. O मायनस कोणाला घेईल, H प्लसला. मग काय येईल, CH3OH H अँड R. उरलेलं काय, Mgx आणि हा OH, MgOH आणि X. हेच आपण कसं लिहू शकतो, CH3CHROH. हा कोणता अल्कोहोल झाला, सेकंडरी अल्कोहोल. म्हणजे अल्डिहाइड आपल्याला काय देतात, सेकंडरी अल्कोहोल. म्हणजे आपण 3 एक्झाम्पल स्टडी केले, 2 स्टडी केले, एक जनरल रिॲक्शन, देन फॉर्मल्डिहाइड, देन अल्डिहाइड. फॉर्मल्डिहाइडनी काय भेटलं आपल्याला, प्रायमरी अल्कोहोल, अँड अल्डिहाइडनी सेकंडरी अल्कोहोल. सिम्पल स्टेप आहे. फक्त अल्किल मॅग्नेशियम हलाइड इन प्रेझन्स ऑफ ड्राय इथर, चार्ज सेपरेशन करायचं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह. निगेटिव्ह पॉझिटिव्हमध्ये बॉन्ड फॉर्मेशन होतं आपल्याला माहिती, R. इथं पण हे झालं, ॲडक्ट फॉर्म झालं, देन वॉटर मॉलिक्युल ॲड केला आणि आपल्याला भेटलं सेकंडरी अल्कोहोल. म्हणजे 3 कन्सेप्ट आहेत. फॉर्मल्डिहाइड जर घेतलं तर आपल्याला प्रायमरी अल्कोहोल भेटतो, देन अल्डिहाइड घेतलं तर सेकंडरी, अँड कीटोन घेतलं तर टर्शरी अल्कोहोल भेटतो. आता आपल्याला नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे, प्रिपरेशन ऑफ फिनॉल. त्यात फर्स्ट आहे फ्रॉम क्लोरोबेन्झिन आणि त्यालाच डॉ प्रोसेस म्हणतात. आता क्लोरोबेन्झिनपासून आपल्याला फिनॉल तयार करायचं आहे. फर्स्ट सिम्पल स्टेप आहे, क्लोरोबेन्झिन घ्यायचं, त्यात NaOH एक बेस ॲड करायचा, 623 केल्विन टेम्परेचर अँड 115 ATM टेम्परेचरला करायचा. देन नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला सोडियम फिनॉक्साईड भेटेल, त्यात परत ॲसिडिक वॉटर ॲड केल्यावर आपल्याला फिनॉल भेटेल. फर्स्ट सिम्पल स्टेप आहे क्लोरोबेन्झिनचं स्ट्रक्चर माहिती, बेन्झिन रिंग आणि त्याला क्लोरीन. NaOH इज बेस. तो किती टेम्परेचरला, 273 केल्विन और 115 ATM. ओके. देन आपल्याला काय भेटेल, जर आपण याच्यात क्लोरोबेन्झिनमध्ये NaOH टाकला तर आपल्याला सोडियम फिनॉक्साईड भेटतं. सोडियम फिनॉक्साईड म्हणजे काय, O- आणि Na+. हे काय झालं, सोडियम फिनॉक्साईड. देन अगेन नेक्स्ट स्टेपमध्ये आपण जर त्यात ॲसिडिक वॉटर ॲड केले प्लस, तर आपल्याला भेटतो फिनॉल. भेटतो फिनॉल. सिम्पल स्टेप आहे, त्यालाच आपण डॉस प्रोसेस म्हणतो. लिहिताना कसं लिहायचं, क्लोरोबेन्झिन रिॲक्ट विथ NaOH अँड 623 केल्विन टेम्परेचर अँड 115 80 ॲटमॉस्फिअर. त्यानंतर आपल्याला भेटतं सोडियम फिनॉक्साईड. फिनॉक्साईड म्हणजे सोडियम आहे आणि हा ऑक्साईड मायनस म्हणून सोडियम फिनॉक्साईड.
त्याचे अगेन ॲसिडिक वॉटर बरोबर रिॲक्शन केल्यावर ॲसिडिक वॉटर आपल्याला काय देईल, H प्लस देईल आणि O मायनस काय करेल, H प्लस पिकअप करेल आणि मग आपल्याला काय भेटेल, फिनॉल. ह्याच प्रोसेसला कोणती प्रोसेस म्हणतात, डॉस प्रोसेस. फर्स्ट प्रोसेसमध्ये स्टेटमेंट लिहिताना क्लोरोबेन्झीन रिॲक्ट विथ NaOH ॲट टेम्परेचर 623 केल्विन अँड 115 ATM. तर नेक्स्ट आपल्याला भेटतं आहे सोडियम फिनॉक्साईड. त्यानंतर अगेन त्याची रिॲक्शन आपण केली ॲसिडिक वॉटर बरोबर, त्यानंतर आपल्याला भेटतो आहे फिनॉल. देन नेक्स्ट स्टेप आहे प्रिपरेशन ऑफ फिनॉल फ्रॉम क्युमिन. नेक्स्ट बघायचं आपल्याला फ्रॉम क्युमिनपासून काय प्रिपेअर करायचं आपल्याला, फिनॉल. फर्स्टली आपल्याला त्यासाठी क्युमिनचं स्ट्रक्चर माहीत पाहिजे. त्यानंतर क्युमिनमध्ये ही एक कमर्शियल मेथड आहे की जी प्रिपरेशन ऑफ फिनॉलचं आपण करतो, त्यासाठी एक कमर्शियल मेथड आहे. त्यात आपण O2 ॲड करायचं आहे. O2 म्हणजे त्याचं ऑक्सिडेशन करायचं आहे. आता सपोज ऑक्सिडेशन म्हणजे माहिती आहे ॲडिशन ऑफ O, देन त्याला काय ऑक्सिडेशन म्हणायचं आहे. इन प्रेझन्स ऑफ एअरमध्ये जो O2 असेल तो, देन त्यात ॲड करायचं आहे कोनाफ्थनेट. देन आपल्याला भेटेल कोनाफ्थनेट भेटल्यावर 2 O2चे ॲडिशन केल्यावर आपल्याला हायड्रोजन परऑक्साईड भेटेल. त्यानंतर अगेन HCl ॲड करायचं. नेक्स्ट स्टेपला आपल्याला काय भेटेल, फिनॉल. फर्स्ट क्युमिनचं स्ट्रक्चर काढताना बेन्झीन रिंग CH3 सिम्पल काय केलं इथे CH3 हे झालं स्ट्रक्चर ऑफ क्युमिन. देन आपण त्यात ॲड केलं आहे O2 इन प्रेझन्स ऑफ काय होईल, फक्त O2 ॲड होईल. O2 म्हणजे ऑक्सिजनचे 2 मोल. मग ते कुठे ॲड करायचे, कार्बनच्या ॲडजसंट. सिम्पल आहे. OH CH3 क्युमेनमध्ये काय केलं, फक्त O2 2 ऑक्सिजन ॲड केले. काय झालं, 2 ऑक्सिजन ॲड केले, बाकीचं स्ट्रक्चर ॲज इट. अगेन त्याच HCl ॲड केलं. HCl इज द ॲसिडिक रिएजंट. तो काय देईल, फक्त H प्लस देईल. मग आपल्याला काय भेटेल, फिनॉल. ओके, फिनॉल भेटला. आता उरलं काय, CH3O. मग त्यालाच काय म्हणतो आपण, एक प्रकारचा कीटोन और आपण याला काय म्हणतो, ॲसिटोन. मग आपल्याला काय भेटलं, फिनॉल प्लस ॲसिटोन. सिम्पल स्टेप आहे. पहिल्यांदा क्युमिनचं स्ट्रक्चर घ्यायचं, त्यात O2 ॲड करायचा इन प्रेझन्स ऑफ रिएजंट कोनाफ्थनेट. देन O ॲड केल्यानंतर सिम्पल ह्या कार्बनच्या ॲडजसंट O2ची ॲडिशन करायची, HCl ॲड करायचं. HCl इज द ॲसिडिक रिएजंट. तो H प्लस देईल म्हणजे आपल्याला फिनॉल भेटेल आणि बाय प्रोडक्ट काय आला, CH3 आणि एक कार्बोनिन, CH3 कार्बोनिन. हे झालं नेक्स्ट मेथड फ्रॉम क्युमिन. म्हणजे फिनॉल आपण फर्स्ट स्टेपमध्ये क्लोरोबेन्झीन अँड देन सेकंड याच्यात क्युमिनपासून आपण काय करू शकतो, फिनॉल प्रिपेअर करू शकतो. नेक्स्ट मेथड बघायची आहे बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. बेन्झीन सल्फोनिक ॲसिडपासून आपल्याला फिनॉल तयार करायचा आहे. बेन्झीन सल्फोनिक ॲसिड लिहिताना बेन्झीन आणि त्याला SO3 आणि H हे झालं बेन्झीन सल्फोनिक ॲसिडचं स्ट्रक्चर. त्यात आपण NaOH म्हणजे बेस ॲड केला, तो त्याला काय करतो, न्यूट्रलाइज करतो. सिम्पल काय होईल, SO3च्या ॲडजसंट काय होईल, Na ॲड होईल आणि हे OH आणि H म्हणजे H2O मॉलिक्यूल काय करेल, बाहेर पडेल. म्हणजे SO3 Na म्हणजे SO3 मायनस आणि Na प्लस. त्याला काय म्हणतात, सोडियम बेन्झीन सल्फोनेट. अगेन त्याची रिॲक्शन परत NaOH बरोबर केली, तो परत त्याला न्यूट्रलाइज करेल. मग आपल्याला काय मिळणार, ONa म्हणजे सोडियम फिनॉक्साईड. O मायनस आणि Na प्लस सोडियम फिनॉक्साईड. अगेन त्यात आपण ॲसिडची ॲडिशन केली, सिम्पल याला H प्लस दिला आणि आपल्याला काय भेटेल, फिनॉल. म्हणजे ही थर्ड मेथड आहे फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. फर्स्ट सिम्पल करायचं आहे, त्यात बेन्झीन सल्फोनिक ॲसिड म्हणजे बेन्झीन सल्फोनिक ॲसिडचं स्ट्रक्चर काढायचं, बेन्झीन आणि त्याला SO3 हायड्रोजन. देन अगेन NaOH त्याला काय करेल, न्यूट्रलाइज करेल. म्हणजे SO3 आणि Na त्याला पिकअप करेल. सपोज SO3 Na आणि उरला काय, हा H आणि OH मायनस म्हणजे H2O. हा काय भेटेल, बाय प्रोडक्ट. त्यालाच काय म्हणतो, सोडियम बेन्झीन सल्फोनेट. अगेन त्याला NaOH ॲड करायचा 523 केल्विन. आपल्याला परत ONa आणि बेन्झीन मेटल, त्याला सोडियम फिनॉक्साईड
त्यालाच काय म्हणतो आपण, सोडियम फिनॉक्साईड. इन प्रेझेन्स ऑफ HCl केल्यावर आपल्याला काय मिळतं, OH अँड फिनॉल. एक सिम्पल मेथड आहे फ्रॉम बेन्झिन सल्फोनिक ॲसिड. आता आपल्याला नेक्स्ट मेथड बघायची आहे, प्रिपरेशन ऑफ फिनॉल फ्रॉम ॲनिलीन. फर्स्ट सिम्पल काय करायचं, ॲनिलीनचं स्ट्रक्चर काढायचं, बेन्झिन रिंग आणि त्याला अटॅच काय NH2 इन प्रेझेन्स ऑफ नायट्रिक ॲसिड. नायट्रिक ॲसिड मीन्स वॉट, HNO2 इन प्रेझेन्स ऑफ NaNO2 अँड HCl. आपल्याला काय भेटतं, Na2 अँड Cl मीन बेन्झिन डायअझोनियम क्लोराईड. बेन्झिन डायअझोनियम, डायअझो का म्हटलो, कारण त्यात किती ग्रुप आहेत, 2 नायट्रोजन म्हणून बेन्झिन डायअझोनियम क्लोराईड. देन अगेन त्यात आपण वॉटर मॉलिक्यूल ॲड केल्यानंतर आपल्याला काय भेटेल, फिनॉल आणि NO2 गॅस हा बाहेर निघेल. फर्स्ट प्रिपरेशन ऑफ ॲनिलीन लिहिताना सिम्पल ॲनिलीनचं स्ट्रक्चर घ्यायचं, त्यात नायट्रिक ॲसिड आणि इन प्रेझेन्स ऑफ NaNO2 अँड HCl ॲड करायचं. सिम्पल आपल्याला NO2 अँड HCl भेटेल, म्हणजे बेन्झिन डायअझोनियम क्लोराईड. अँड अगेन ॲडिशन केली H2O ची, तर आपल्याला काय भेटेल, फिनॉल. म्हणजे प्रिपरेशन ऑफ फिनॉलचे किती मेथड स्टडी केला आपण, 4 मेथड. फर्स्ट फ्रॉम क्लोरोबेन्झिन, सेकंड फ्रॉम क्युमिन अँड थर्ड सल्फोनिक ॲसिड आणि लास्ट आहे फ्रॉम ॲनिलीन. 4 प्रकारे आपण फिनॉलचं काय करू शकतो, आपण प्रिपरेशन करू शकतो. थँक्यू.